सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचा आभार मानतो, यासाठी आभार मानतो की साहेब आपण मुख्यमंत्री असताना आपण मुंबईतल्या एकही गिरणी कामगाराला आम्ही बेघर करणार नाही आणि मुंबईमध्येच घरं देऊ ही घोषणा तुम्ही केली। माननीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांबरोबर बैठक झाली। 110 एकर जमीन MMR रिजन मध्ये हे बघून आम्ही त्याच्यावरती निश्चित केलं आणि त्याच्यावरती म्हाडाची घरं तयार करा असे सुस्पष्ट आदेश असताना नंतरचा शासन बदली झाला आणि आज साहेब परिस्थिती अशी आहे की एक चड्डा नावाच्या बिल्डर बरोबर गव्हर्नमेंटनी एग्रीमेंट करून शेडू आणि वांगीला जिकडे 15 लाख रुपये नाही तर 10 लाख रुपये मध्ये असंच प्रायव्हेट घर मिळतोय, तिकडे 15 लाख रुपयामध्ये घराचा औपणे करण्याचं काम केलेलं आहे। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही निवळ इकडे आलेलो नाही आहोत, तर हे दाखवून देण्यासाठी की वेळ आली तर या चड्डाच्या पुढे चड्डी काढावी लागेल आणि त्या खिशामध्ये शोधावं लागेल की ह्यांचे पार्टनर कोण आहे। कारण हे 80,000 घरं तिकडे देऊन सुस्पष्ट असा GR काढलाय की तुम्ही जर इकडे घरं घेतली नाही तर तुमचा अधिकार हा संपुष्टात आलेला आहे। साहेब ज्या संयुक्त लढामध्ये या गिरणी कामगारांनी योगदान दिला, एक आशेचा किरण म्हणून आज आपल्याकडे असेल, बाळाजी आपल्याकडे असेल किंवा विभिन्न महाविकास आघाडीकडे हे बघतायत। कारण 2014ला आम्ही शक्य करू शकलो आणि 15,000 घरं या मुंबईमध्ये बांधून गिरणी कामगारांच्या हातामध्ये देऊन करण्याचं काम आम्ही करू शकलो, तर हे सरकार का करत नाही? या सरकारला मुंबई बाहेर आम्हाला हकलवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमातून आम्हाला मुंबईत घरं जसं आपण म्हटलं होतं की धारावीच्या विकासासाठी बाळाजी आपण म्हटल्याप्रमाणे, अरविंदभाई आपण मागणी केल्याप्रमाणे की NTCच्या जाग्यावरती पण देखील घरं ही मिळाली पाहिजे, या भावनेतूनच ही घराची आज हा प्रचंड मोर्चा जो राणीबागेतून इकडे येणार होता, परंतु सरकारची झडपशाही बघा की तिकडेही परवानगी नकारली, नाही तर हा लॉंग मार्च त्यालाही देखील सरकारला जागा केल्याशिवाय राहिला नसता। पण आज प्रचंड मोर्चामध्ये इकडे सर्वजण आलेले आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले आहेत आणि आम्ही निर्धार करून आलोय की आम्ही उठणार नाही। मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला आपल्याला दिशा दाखवावी। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।